मुंब्रा रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा जीव गेला. अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. अपघातानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार जानेवारी 2026 पासून स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मुंब्रा स्टेशनवरती रेल्वे रुळांचं मॅपिंग करण्यात आलं. 2 ट्रॅकमध्ये नियमानुसार अंतर आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी रुळांचं मॅपिंग करण्यात आलं. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात उल्हासनगरच्या तानाजी नगर परिसरातील 23 वर्षीय केतन सरोज या तरुणाचा मृत्यू झाला. ठाण्यातील मार्केटिंग कंपनीत तो काम करत होता. मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. ज्युपिटर आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची भेट घेतली. दोन्ही ट्रेन एकमेकांना घासल्या कशा याबाबतचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई होईल. मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. किरीट सोमय्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात जाऊन रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. मुंबईतील रेल्वे दुर्घटना दुर्दैवी आहे. यात कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही असं वक्तव्य पालकमंत्री विखे पाटलांनी केलं. नाशिक रेल्वे स्थानकावरती देखील अपघात झाला. गाडी पकडताना हात सटकल्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झालाय. हरिद्वार एक्सप्रेसमधनं हा प्रवासी प्रवास करत होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. चंद्रहार पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली अशी टीका यावेळी चंद्रहार पाटील यांनी केली. तर चंद्रहार पाटील नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आलेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी एवढा चांगला दिसतो असं पुस्तकात लिहिलंय, हे माझ्या बायकोला पण जाऊन सांगा की कधीच माझं कौतुक करत नाही असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण केडाम यांच्या अध्यक्षपदी तर जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांनी बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 21 संचालकांच्या निवडीसाठी 10 जुलैला निवडणूक होणार आहे. मुसळधार पाऊस बरसल्यानंतर मान्सूननं राज्यात ब्रेक घेतला होता. महाराष्ट्रात 12 जूनपासून पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 12 ते 16 जून दरम्यान राज्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. गुगल पे, फोन पे सोबतच अन्य यूपीआय पेमेंट ॲप्सवरती आता बंधनं येणार आहेत. यूपीआय पेमेंट सिस्टीमवरती प्रचंड लोड येत असल्यामुळे MPCI आता बॅलन्स चेक करण्यापासून वेगवेगळ्या वापरावरती बंधनं आणणारे येत्या 1 ऑगस्टपासून हे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. पीओपी मूर्ती तयार करण्यावरती आणि त्याच्या विक्रीवरती बंदी नसल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं हायकोर्टात दिली. त्यामुळे पीओपी गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळालाय. तर मोठ्या मूर्ती विसर्जनाबाबत तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले. मान्सूनपूर्व पावसानं राज्याला विठीस धरल्यानंतर आता मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून रखडलाय. 15 जूनपर्यंत राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असणार असल्यामुळे राज्यात तापमान अधिक असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं कृषी विभागानं सांगितलंय. लोकलच्या गर्दीमुळे प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडतात याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी आदेश दिलेत. मात्र त्या आदेशांना अनुसरून अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात रेल्वे प्रशासन ढिम्म राहिलं. परिणामी मागील 20 वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 51,000हून अधिक प्रवाशांचा हकनाक बळी गेलाय. पुढील काही दिवस मान्सून रखडलेलाच असणार आहे. दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात आणखी वाढ होऊन ते 45 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. विदर्भातील बऱ्याच भागामध्ये कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक असेल. मागील 20 वर्षात मुंबईमध्ये लोकल रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या 51,802 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला अशी माहिती पश्चिम आणि मध्य रेल्वेनं उच्च न्यायालयात दाखल केली. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झालाय. सीबीडीटीनं लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. त्यामुळे आता आयकर भरणाऱ्या महिलांना 1,500 रुपयांचा लाभ मिळणार नाही.
ठाणे जिल्ह्यातील 21 लाख प्रवासी 2012 पासून वाढीव लोकल फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. 12 वर्षात लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. मात्र रेल्वेनं वंदे भारत एसी लोकल आणल्यामुळे उपनगरीय लोकल आणखी विलंबानं धावतायत. अनेक दिवसात एकही दिवस लोकल वेळेवर धावलेली नाही. मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं गेल्या आठवड्यात केलेल्या छापेमारीत एकूण 1.25 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत 7 लाख रुपयांची रोख रक्कम, 22 बँक खात्यातील रक्कम, एक डीमॅट खातं अशा 1.25 कोटी रुपयांचा मालमत्तेचा समावेश आहे. राज्यात 27 जून ते 3 जुलै या कालावधीत 11वी प्रवेश करण्यात येतील, तर त्याआधी 26 जून रोजी कॅप प्रवेश होतील. तसंच 5 जुलै रोजी रिक्त जागांची यादी जाहीर होईल. बुधवारी 11 जून रोजी सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ऊस शेतीत एआयचा वापर वाढवण्यासाठी राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करता येणार आहे. यातील 10,000 शेतकऱ्यांना VSI आणि राज्य सरकार 90,000 रुपये, तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रत्येकी प्रति हेक्टरी 9,250 रुपये अनुदान देणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेला 2 वर्षांसाठीचा 500 कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात वापरू, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पीओपी गणेश मूर्तींच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावरती मूर्तिकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल असं काही मूर्तिकारांचं म्हणणं आहे. तर मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन करायचं कसं, असा प्रश्न काहींनी उपस्थित केलाय. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती अनेकदा वाहनं घालण्याचे प्रकार होतात. ते रोखण्यासाठी यापुढे मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कायद्यात सुद्धा बदल केले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी केली. 39वा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना घोषित झालाय. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं गेल्या 38 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बच्चू कडूंची वैद्यकीय तपासणी केली. सध्या बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावरती होते. वैजापूर तालुक्यातील लासूर गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी चालू असताना दानवेही खरीपाच्या पेरणीत रंगले. भिवंडीतील 957 संशयास्पद जन्म नोंदीबाबत किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली. किरीट सोमय्या यांनी भिवंडीत जाऊन प्रशासनाच्या मदतीनं जन्ममृत्यू नोंदीची तपासणी केली. सुशील हगवणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याप्रकरणी सुशील हगवणेला अटक झाली आहे. तर शशांक हगवणे आणि निलेश चव्हाणला उद्या अटक केली जाणार आहे. राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींकडनं 26वा वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा बालेवाडीत होणार आहे. दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवारांच्या मेळाव्याचं नियोजन मोठं जोरदार सुरू आहे. पक्षाचे अनेक नेते 2 दिवसांपासून पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेत. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा आज बालगंधर्व रंगमंदिरात काल नियोजनाचा आढावा घेतला. तर शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा आज पार पडेल. तर बालेवाडीला दुपारच्या सत्रात कॅबिनेट बैठक संपल्यानंतर सगळे प्रमुख नेते पुण्यात येऊन हजेरी लावतील. आम्हाला दोघांनाही 26वा वर्धापन दिन साजरा करायचा अधिकार आहे, असं अजित पवार सांगायला विसरले नाहीत. तर जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष बांधणी सुरू असल्याचं सांगितलं.